हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, चादरीच्या उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए सातारा, बी कोल्हापूर, सी सोलापूर, डी नाशिक। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोलापूर। सोलापूर चादर ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरात बनविली जाणारी सुती चादर आहे। या चादरी भारतात खूप लोकप्रिय देखील आहेत। प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशात 5 सूर्य दिसतात? ऑप्शन ए फ्रान्स, बी जपान, सी चीन, डी भारत। मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन। चीनमधील मंगोलिया देशात उणे 20 तापमान असल्याने दृष्टीभ्रम होतो आणि तिथे 3, 4, 5 किंवा कधीकधी 7 सूर्य देखील दिसतात। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशात हिरवा सूर्य दिसतो? ऑप्शन ए चीन, बी भारत, सी अंटार्क्टिका, डी ऑस्ट्रेलिया। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंटार्क्टिका। अंटार्क्टिका या देशात सूर्य लालऐवजी हिरवा दिसतो। यामागचं कारण म्हणजे अंटार्क्टिकामध्ये हिरवा सूर्य दिसण्याचे कारण 70% भाग हा नेहमी बर्फाने झाकलेला असतो। जवळपास सर्व पाण्याचे बर्फात रूपांतर झाले आहे आणि येथील वातावरण संपूर्ण जगासारखे आहे। प्रश्न चौथा आहे, पोलो खेळाचा उगम भारतात कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी महाराष्ट्र, डी मणिपूर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर। पोलो हा आधुनिक खेळ मणिपूरमधून आला आहे, जिथे हा खेळ सगोल कांगजेई कंजाईबाजी किंवा हुलू म्हणून देखील ओळखला जातो। प्रश्न पाचवा आहे, भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कुठे आहे? ऑप्शन ए नागपूर, बी दिल्ली, सी कोलकाता, डी मुंबई। फ्रेंड्स, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोलकाता। भारतातील सर्वात मोठे इंडियन म्युझियम हे स्वातंत्र्यापूर्वी कोलकात्याचे इम्पेरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते। हे मध्य कोलकाता भारतातील एक भव्य संग्रहालय आहे, जे जगातील 9वे सर्वात जुने संग्रहालय आहे आणि संग्रहाच्या आकारानुसार भारत आणि आशियातील सर्वात जुने तसेच सर्वात मोठे संग्रहालय आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।